बारीक क्वांटिटी नायकाचा प्रोडक्ट आहे कलर जाणार नाही आई म्हणाली चला घरी जाऊ तर आता आपण आलो आहे दरवर्षीप्रमाणे विनायकात आलो आहे 10 दिवसाच्या गणपतीच्या आधी आपण एक दिवस आधी मस्तपैकी जागरण करतो तर त्यासाठी आपण विनायकामध्ये आलो आहे तर आपण आता आतिश मामाला विचारूया का त्यांना आपण इकडे दरवर्षी येतो तर ते कसं वाटतं त्यांना आपण इकडे सगळी पूर्ण फॅमिली एकत्र येतो तर त्यांना कसं वाटतं ते आपण विचारूया त्यांना आनंद होतो एवढंच सांगू शकतो खूपच मजा करतो आपण तुमची जी वाट बघून बघून थकतो आम्ही सर्व मंडळी आमच्या घरी येतात गणपतीला तेव्हा आम्हाला मजा वाटते आम्हाला आनंद होतो सर्व मंडळी भाच्यांची आम्ही वाट बघत असतो किदलणारी फॅमिली सगळी प्रसादाचा हिस्सा आता आलो आम्ही विनायकात शुभम मामा आई मामी मावशी आहे आई आहे हे बघा आई उंच एवढं टेस्टी घरगुती आहे या आईने बनवलं आहे आणि तसंच जेवण पण आई या आईचा सर्व मिळून बनवतात आलूवडी दाखवते त्यांना ऑर्डर द्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तिथून मामांकडून पाया पडून झालं आहे आता आम्ही चाललो आहे इथून बंड्यामाकडून पाया पडून डायरेक्ट आपण बघूया पुढचा काय प्लॅन नाही माहिती अजूनपर्यंत आलो आहे बंड्यामाकडं आलो आम्ही अटकता तुम्ही हो बरं आहेत ना मामा आज काय स्पेशल आहे आज स्पेशल आपण शेवपुरी केलेली आहे आणि आणखी काय आईस्क्रीम एक मेनू आहे आणि तू लिस्टिप कुठून आणलीस मॉलमध्ये ना नायका शॉप आहे ना तिकडनं एकदम भारी ब्रँड इम्पोर्टेड पूजा मामी साहेब स्वप्नाली मामी आणि स्वाती मामी आज स्पेशल काय आपल्या इथं आपल्या आता सगळे बाचे कंपनी मावशा बिवशा येतील तर तुम्हाला कसं वाटतंय दरवर्षीप्रमाणे येतात तर आम्हाला खूप आनंद होते मस्त वाटते ते नेहमी येतात आणि नेहमी आमच्याकडे यावं असं वाटतं वस्तीला नाही आलीत तुम्ही वस्तीला राहा मग मी आनंदी होईल मला आता सांगितलं तरी थांबा जाऊ नका कोणी वस्तीला राहिल्याशिवाय जाऊ नका ओळखीचं वाटतं तुम्ही कुठं तरी बघितलं वाटतं तुम्हाला मी खोपट्याची बालपाड्यांची नमस्कार मी चेतन आमच्या या अख्ख्या कुटुंबात म्हणजे आमच्या म्हणजे 5 बहिणी आणि 3 मामा आम्ही पहिल्यापासून एकत्र आलोत म्हणजे त्यांची पहिली मामांची पिढी होती मावशीची पिढी त्याच्यानंतर आमची पिढी आता आमचे भासवंड म्हणजे जसे आम्ही असे एकत्र राहिलो इतके वर्ष आणि एकत्र सण करतो साजरा तसे आम्ही करतो तशी आमची मुलं आमची भासवंड एकत्र आम्ही अशी मजा करतो खूप आनंद वाटते या नेहमी आमच्याकडे येतात ते
आणि आम्ही त्यांची वाट बघतो आहे आतुरतेने की आज येतील उद्या येतील माझी भाजवंड. आणि आल्यानंतर इतकी मजा करतात की रात्रभर म्हणजे आम्हाला बोलून सोय नाही, इतकी मजा करतात. पण त्याही असा नेहमी दरवर्षी आमच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे. आमच्यानंतर पण आमची पिढी म्हणजे आमची मुलं अशीच प्रथा ठेवतील अशी आमची अपेक्षा आहे. त्याही असं ठेवावी. ॲक्च्युली ही आमची ॲक्च्युली आमच्या आईवडिलांपासून म्हणजे आईपासून आहे. 5 मावशीचा 3 मामा. जशी आई आयुष्यभर कधी भांडणं गेलेली नाही, म्हणजे आयुष्यभर कधीच नाही. तसे सगळे एकत्र राहिलेत. तसे आम्ही भावंड एकत्र राहतो. कधी भांडणं करतो होतं असं घरातल्या घरात, पण कधी आम्ही असा कधी वाद करत नाही. आणि ॲक्च्युली हा वलन आहे किंवा शिक्षण आहे ते त्यांच्यापासूनच आम्हाला आलेलं आहे, म्हणजे आमच्या आई मावशीपासूनच आलेलं आहे. आता आमचे मामा पण 3 जण आहेत, पण कधी भांडण कधी वाद नाही केला आहे. त्याहीच आम्हाला शिकवलं की तुम्ही कसे राहायचे, एकत्र राहायचे. कधी एक भावांना सपोर्ट करायचा, कधी काही दुःख झालं तरी एकत्र राहायचे. त्याहीच आम्हाला शिकवलेलं आहे. सौरव, गेले 48 वर्ष हा गणपती आहे. म्हणजे आमचे मामा वल्लोपाल म्हणजे गणपत गोसावी पाटील ह्यांच्या घरातून जी वास्तू म्हणजे निर्माण झाली. गणपत गोसावी पाटील म्हणजे आमचे आजोबा, आईचे वडील. त्यांनी हा गणपती आणि आमचाही गणपती तिकडेच मांडला जात होता. त्याच्यानंतर 48 म्हणजे माझ्या जन्माच्या 2 वर्ष अगोदर हा गणपती तिथे मांडत होतो. आणि आमचे वडील कडूकडनं दरवर्षी गणपती आणतात. ही बालमूर्त आमची दरवर्षीप्रमाणे याच पद्धतीची असते. आणि आमचे भाचे, आमचे मामा आणि हे सगळे लोक जे आमचा जो कुटुंब आहे प्रमाणे तुम्ही सगळे भाचे लोक, मामा वर्ग, इतर मावशीसा वगैरे हे आम्ही कित्येक वर्ष म्हणजे तुला सांगू वडिलोपाळापासून आम्ही एकत्रित आहोत. त्याप्रमाणेच आमची भाचूमंडळ, आमचे नातू, आमचा सर्व परिवार हा एकत्र व्हावा अशीच ईश्वर कृपा प्रार्थना करतो. निलेश पाटील माझं नाव. आता माझा भाऊ बोला संतोष पाटील. काही 38 वर्षापासून गणपती आहे, पण मला वडील सांगून गेले काय आपली मूर्त अशीच राहणार, लास्ट परत बालमूर्त ते बालमूर्त राहणार. म्हणून अजून परत आमची अशी बालमूर्त आहे. पुढं वाहन चेंज होतं, पण ही लास्ट परत बालमूर्तच राहणार आमची. पण म्हणजे असं कारण काय आहे मागं, कधी बालमूर्तच नाही, वडिलांची जी इच्छा होती ना, त्या वडिलांनी पहिली जी बालमूर्त हाणली त्या बालमूर्त म्हणजे पहिल्यापासून आम्ही कडूकडनंच ती बालमूर्त हाणायचो. वडिलांची चॉईस होती का ही अशीच मूर्त शेवटपर्यंत राहावी. कारण का बाल म्हणजे काय, ॲक्च्युली तुला सांगते पुत्रात 8 वर्ष माझ्या आईला मूलबाल नव्हता. आणि जो वडिलांनी नवस केला त्याच्यानंतर पहिला पुत्र रत्न म्हणून मी लाभ झालो. त्याही ती ठरवली की बालमूर्त व्हावी आणि त्यामुळे ती बालमूर्त शेवटपर्यंत त्याही ठेवली आणि ती आम्ही जोपासना अजूनपर्यंत करतो आहे. तरीच आम्हाला मजा येते बाप्पासोबत. आणि रात्रीचे 12 वाजता हौजीला तर एकदम प्रो आहे. पण उद्याचा लास्ट दिवस आहे तर काय करायचा. तू डान्स पण भारी करतो असं मी तुझी व्हिडिओ बघितलेली आहे. तू डान्स पण एकदम भारी करतेस. आज मला डान्स बघायला भेटेल तुझा? हो. आणि तुझे स्ट्रॉंग टीथ आहे तुम्हाला असं वाटतंय. ती कर जरा. कुठला कोलगेट वापरता तुम्ही? कोलगेट स्ट्रॉंग टीथ. तर या पद्धतीने आमच्याकडे गणपती बसलेला असतं. आज रात्री 12 वाजता आरती झाल्यानंतर फुल धमाल होणार आहे. असं म्हणजे पाहुणे येणार आहेत. कधी असं आम्ही वाट बघतो पाहुणे कधी येतील. आणि आज शेवटचा दिवस असणार. उद्या विसर्जन होणार आहे गणपतीचा. त्याचे मला सो सॅड. तर त्याची मुलं आज एवढी धमाल करणार आहोत ते 4 का 6 वाजता आम्ही झोपायला जाणार आहोत. तर आज फुल धमाल होणार आहे. नक्कीच व्लॉग बघा. डान्स पण बघायला भेटेल ना मला? फुल डान्स बघायला भेटेल. स्टोरी टाकता ते आम्हाला डान्स आता बघायचा आहे. हां, सेम टू सेम आम्ही आज डान्स दाखवू येणार आहोत. हां, सबस्क्राईब करा. तुझ्या चॅनलचं नाव काय? इट्स मी इशू पाटील. आणि इट्स मी आयन पाटील. अरे बापरे. पहिला चेतन पाटील होता. आता मला बघून कॉपी केलं. बंड्यामाकडं आलो आम्ही. मस्त पनीर बिर्याणी आणि पनीरचीच भाजी आहे ना, मटर पनीर आहे, पापड, गुलाबजाम, लोणचा. मानस, सायली बिर्याणी मस्त बनवली. हां, बिर्याणी मस्त झाली. पण कोणची मेहनत कोणची होती बिर्याणी? हां, आईने बनवली. नाही आई छोटी मुलं खरं बोलतात. हां, नको थांब. अरे नको. अरे मला धुवायची ती. अरे धुवायची आहे प्लेट मला. अरे मामा काय बोलल मला? धुवून नाही गेला. बायकोला काय बोलल? धुवायला लागल ती. नको चुकून नको जाऊ. नको. ₹1 दिले.
ॲक्टिंगचे 50 रुपये काटा. आई बोलते तू परत जेव, मी परत जेवणार आता. मी एकदा जेवून आलोय. मला आई बोलते आईचा मान राखायसाठी हा जेवण आईने बनवलं. नमस्कार. हे आमचे नथुराम बाबा सर्वात मोठे जे अख्ख्या फॅमिलीला लीड करतात पूर्ण मामा परिवारांमध्ये. आणि ही आमची आई जे लहानापासून आम्हाला सांभाळलं आहे, म्हणजे एकदम छोट्या असल्यापासून आम्ही यांच्या घरी येणं जाणं असायचं आमचा. आणि हा आमचा बंड्या मामा. तर बाबा तुम्हाला सगळी फॅमिली एकत्र आहे तर ते कसं वाटतं तुम्हाला? एकदम आनंद वाटतोय. आयुष्यातली म्हणजे मजाच वाटतो एकदम. एकत्र एक वर्षाने एकत्र येणार आणि दर वर्षांनीच एकत्र येतो आम्ही. याच्या अगोदर आमचं चलनचित्र होतं उरणमध्ये, आम्हाला 1 नंबर मिळायचा. आणि संपूर्ण एवढी फॅमिली, जावई, नातवंड, भाचे सर्व आम्ही एकत्र दरवर्षी मला एकत्रच येतो. विसर्जनला तर भरपूर आम्ही खूप मजा करतोय. त्याच्यानंतर म्हणजे भातवंड सगळे जावई पण, नंतर इतर फॅमिली जावयांचे त्यांची पण सासू साथे भाच्या आहेत त्यांचे सर्व असे सर्व एकत्र. तरी पण आम्ही 150-200 माणसं एकत्र असतो. आमचं एकत्र जेवण बिवण होतो दरवर्षी. आपण प्रत्येक सण सगळे बड्डे बोला किंवा काय कुठं जायचं असलं तरी आपण सगळे फंक्शनला एकत्र असतो. तर तुम्ही एवढे वर्ष सगळी ही नाती टिकून ठेवलेली आहेत. हां. तर तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल? नंतर आम्ही 1 वर्षाने पिकनिक पण काढतोय. ते संपूर्ण आमचे फॅमिली, भाचे, जावई. ॲक्च्युली हे आमचे मोठे मामा आणि आमची मावशी, मोठी मावशी, म्हणजे यांची फॅमिली आहे ही 6 बहिणी 3 भाऊ. हे पहिल्यापासून एकत्र राहिलेत. हे कधी एकमेकाशी भांडलेच नाही. भांडले म्हणजे यांचा एकमेकांना इतका प्रेम आहे की मला कधी असं वाटतं की चला आमच्यावर प्रेम आहे का भावसावर प्रेम आहे. कधी ते आम्हाला फील होते की आई माझ्यावर प्रेम करते की भावावर प्रेम करते. त्यांचा एवढा एकमेकावर प्रेम आहे. आणि आज आम्ही हा प्रेम जसं आम्ही आमचे 3 भावंडं आमचा प्रेम आहे. भले काही चुका होतात काय ना, आम्ही ते चुक्या पोटात घालून एकत्र असतो. हे सगळे मामांमुलं आणि या बहिणीमुलं आम्ही शिकलो आहे. म्हणजे आज याच्या पुढे पण आमच्या मुलाही पण असत आमचा हात चालवा. आज जे आम्हाला संस्कार आहेत ना, आज आम्ही यांच्यापासून संस्कार घेतलेत. कारण का आता ते आपले आईच नाही भांडली, मामा हे लोक आयुष्यावर भांडलेत नाहीत, तर आम्ही कशाला भांडू? म्हणजे आम्ही नाही, प्रत्येक मावशीची मुलांची कधी आपसमध्ये भावाभावांची कधी भांडणं झाली नाही. सगळे एकत्र राहतात. मी बोला, नितीन दादा बोला, सचिन बोला, राजू बोला, पाक्या दादा, म्हणजे आम्ही जवळ आहोत ना, तर आम्ही एकत्रच आहोत. का? ती सगळी यांची कृपा. तीन पिढी आणि 4थं नातवंड 5वंड पण यायला लागलीत आपली. पण आता पण जसे आम्ही एकत्र राहतो, जसे आता आमची भासवंड, आमची मुलं ती पण अशी एकत्र राहतात. कारण ही सगळी कृपा आहे की या आमच्या वरिष्ठांची. आपल्या भावाचा पण यूट्यूबचा चॅनल आहे. काय नाव आहे चॅनलचं? लेजंड रोवर म्हणून. तर माझ्या ब्लॉगची पहिली सुरुवात ती इथूनच झालेली आहे, विनायकातून. आम्ही गणपतीमध्ये जी धमाल मस्ती, मी अशी सहज एक व्हिडिओ टाकलेली, सगळीजणं कशी धमाल करतात ती व्हिडिओ मी अशीच टाकलेली. पण नंतर मग माझ्या मनात अशी इच्छा चालू झाली का आपण ब्लॉग करायला पाहिजे, कारण की आपली एवढी सगळी पब्लिक फुल एकदम एन्जॉय करत आहे, तर आपण ब्लॉग चालू करायला पाहिजे. तेव्हा मी हा ब्लॉग टाकला. ही अशी असते धमाल मस्ती. त्यातल्या पोरी आम्ही मजा करणार आहोत. येस. स्वरा इकडे ना. मला एक सांग, ते तुझे केसांचा राज काय? एवढी मोठी केस कशी काय झाली तुझी? अरे माझे पप्पा आहेत ना, ते पप्पांचा मित्र आहे ना, तेव्हा केरळवरून ओरिजिनल तेल आणते काढून. अच्छा, केसांचं तेल बनवतोय? अरे आम्हाला पण सांगा ना, कारण सांगेन ना. पप्पांचा मित्र होता आमचा मित्र. हा ठीक आहे. तेलाची बॉटल एक्स्ट्रा आणा, आमची केस सांगेन डोक्यावरची. ठीक आहे. आणि इथं भांड्यामध्ये केस वाढतात बघितलं. मला पण ते नितीन दादांनी केसांचं तेल दिलाय, तो स्वराला दिलाय, तो मला दिलाय. पण तो काय बोलला, भावा तू कोणाला बोलू नको, जो तुला दिलाय ना तो तुझ्याकडे ठेव, माझ्या पोराला पण बोलू नको, समजला काय? तो असा बोललेला आहे. म्हणून आपण दोघं तेल लावतो की नाही? यस, सेम तेल वापरतो. आता वाजलेत 12. आता आरतीला सुरुवात होते आपले. आता आरती करून घेऊया आपण. धमाल मस्ती तर काय चालूच राहणार आहे. व्हिडिओ अशीच बघत राहा तुम्ही. क्वालिटी आणि क्वांटिटी नायकाचं प्रोडक्ट आहे, कलर जाणार नाही.
कोणता पण असू दे, प्रणव माळी ऑन ड्युटी 24 तास. भैया नक्की महाराष्ट्रीयन आहे ना? बघा दिया विचारते महाराष्ट्रीयन आहेस का नक्की. लग्न झाल्यानंतर मनाली पहिल्यांदाच नसाल आली नाही इथं, म्हणजे पहिल्यांदा नाही आली इथं, आणि एक मानसी नाही आलेली आहे आता यांची, आणि सुरभी पण आमची नाही, कारण की 10 दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडं पण. मामी आजचा मेनू काय आपला? ऍक्च्युली आम्ही शेवपुरी करणार होतो पण चुकून पाणीपुरी झाली. असं चुकून कशी काय ऑर्डर भेटायची आपल्याला? भैया नवीन आले ना, भाभी पण नवीन आली, भाभी मार्केटमध्ये नवीन आहे. शेवपुरीची पाणीपुरी बनवली आई, टॅलेंट बघू शकता. शेवपुरीची पाणीपुरी केली. शुभम मामा की जय. मामा माझी खूप इन्स्पायरेशन आहे, त्याच्या पायावर माझ्या पायावर उभा आहे. सुरसे खाओ, सो टेस्टी. शुभम मामा आला आता इथं. शुभम मामा आता तुझा लोकेशन कुठे आहे, तू एक्झॅक्ट कुठं राहतोस आता? मी एक्झॅक्टली आता मुरुड जंजिरामधनं आलो आहे एकदम थोडा, आणि मी आता डायरेक्ट 2 महिन्यातनं इथे आलेलो आहे आमच्याच घरी. कधी आला? किती दिवस झाले? तेच 2 महिने झाले. मी आता इथे दोन दिवस झाले, 2 महिन्यातनं आलो इथं. माझा प्रोफेशन ॲक्च्युली मी गवंडी काम आहे. हां पण आमचं नाव त्याला सिव्हिल इंजिनियर दिलं आहे, आणि आम्ही बांधतो स्टँडर्ड लेवलमध्ये. आता आपण गाण्यांचा प्रोग्राम चालू करतोय. सगळीजण आता बसलीत मेहफिलमध्ये, तुम्ही बघू शकता सगळीजण आता मेहफिलमध्ये बसलेली आहेत. ती मागच्या व्हिडिओमध्ये आली नव्हती, तिला ती झोपलेली, ती आपली चुकी नाही. आपल्या ग्रुपमध्ये नवीन 2 सिंगर आले आता ते गाणे घेणार आहेत आपल्यासाठी. त्यांची थिंदाको ब्लॅक थीम आहे. याही मॅचिंग केलेलं आहे, अचानक मॅचिंग नाही, प्लॅनिंग. सासू सुनांनी मस्तपैकी मॅचिंग केलेलं आहे, आणि मुलांनी पण मॅचिंग केलेलं आहे त्यांच्या. अचानक पप्पाही पण ब्लॅक शर्ट. को इन्सिडन्स.
कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात आपला चेतन बंड्या पाटील याच्या गणपती महोत्सवातर्फे तुम्ही जो गाणं गायलात त्याच्याबद्दल मी तुम्हाला 500 रुपयाचा बक्षीस देत आहे. अशीच गाणी गात राहा. आता तू बोल ना. नेहमी होत असते तर आपल्या मंडळाकडून राजेश यांच्याकडून शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याला मी 100 रुपये पारितोषिक देतो. One bottle, 2 glass. Yes, माझा first. चिंबू
जाऊ सौरभचं नाव घे त्याचं डोकं नको खाऊ सौरभला खुश झालाय सौरभकडून 500 रुपये गणपतीच्या जागरणाच्या दिवशी सगळे करत आहेत मजा निलेश रावांचं नाव घेते मी त्यांची लाडकी पूजा कुंकाच्या राशी दत्ताराम रावांचं नाव घेते गणपतीच्या दिवशी 9व्या दिवशी बाबा खेळत होते पत्ते बाबाला लढा आई म्हणाली चला घरी जाऊ द्राक्षाच्या वेलीवर काढून तिचा जोडा तसा शोभ्या अर्चना आणि योगेशचा जोडा मुंबईत एक बीच आहे जू भरपूरचं नाव घेते चांगला बोले पदरावरती सरकारी कापूर गणपतीला वाहिले दुर्गा सुनील मामा आता बायमशीला कुठे कुठे फिरवा नाव घ्या काही शब्द येतात ओठातून मात्र सचिन रावांचं नाव येते हृदयात बोला आग्रह खातर नाव घेते आशीर्वाद द्यावा राजेश रावांचा सहवास आयुष्यभर लावा गहू गहू 1 किलो गहू लग्न झाले नाही तर नाव कुणाचं घेऊ लग्न करून घरी आलो खुशी खुशी माझी बायको सोडून बाकी सगळ्या काळ्या म्हशी चला बाय 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 चला बाय बाय गाणी बंद कर गाइस लाइक करो शेयर करो सब्सक्राइब
सब्सक्राइब करो. चलो बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर चला, व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय बाय.